पुष्पा स्टाईल चोरी, भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त. पालघर वसई विरार परिसरात खैर तस्करांनी पुन्हा एकदा डोकेवर काढलेलं आहे. भाजीपाल्याची वाहतूक करत असतानाचं भासून खैराच्या लाकडांची तस्करी करण्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. वसईच्या भाताने वन क्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटे मेढे परिसरात ही कारवाई केलेली आहे. ते सुमारे 7 ते 8 किलोमीटर पाठलाग करून अवैध खैर वृक्षांची वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आलेला असून अंधाराचा फायदा घेत चालक पसार झालेला आहे. या चोरीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा पुष्पा सिनेमाची आठवण झालेली आहे आणि पुष्पा स्टाईल चोरीच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. वसई पूर्वेच्या मेढे परिसरातून खैरे लाकडाची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची पक्की बातमी वन विभागाला मिळालेली होती. या माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी परिसरात तातडीनं प्रवेशबंदी तैनात केली आणि पहाटेच्या सुमारास एका संशयित टाटा इंट्रा टेम्पो क्रमांक MH47 AS 2460 येताना दिसला. वन कर्मचाऱ्यांनी इशारा करून चालकाने टेम्पो न थांबवता त्याचा वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचाऱ्यांच्या पथकाने भरधाव वेगात पाठलाग करून टेम्पोला रोखलं. मात्र चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आणि जप्त केलेल्या टेम्पोची झडती घेतली असता वर भाजीपाला आणि खाली बेकायदेशीरित्या खैर लाकडाची वाहतूक सुरू असल्याचं निष्पन्न झालं आणि या कारवाईत 1.284 घनमीटर 77 ओंडके खैर जातीचे लाकूड, ज्याची अंदाजे किंमत 14,892 रुपये, तसेच टेम्पो असा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतलेला आहे. दरम्यान ही कारवाई डहाणूचे उपवन संरक्षक निरंजन दिवाकर आणि मांडवीचे उपविभागीय वन अधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आणि यात भाताणेचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनीष महाले, वनपाल RS माळगावी, VG राख NP खुळपे, तसेच वनरक्षक SS पवार, LL हमरे, DN सावरा, वनमजूर चंदन खानिवडेकर यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली आहे. पसार झालेल्या चालकाचा कसून शोध घेत असून वन विभाग या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पालघर.